हॅलो मंडळी, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. मी वर्षा राणी चौधरी, तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी. तर आज चौधरी साहेब आहेत घरी आणि आम्ही एवढ्या कडक उन्हाचं निघालो आहेत बँकेमध्ये. काय करायचं, लय जीवावर आले एवढ्या उन्हातनं जायचं, पण इलाज नाही, जावावंच लागणार, करावंच लागणार जे काम आहे ते. आणि बघू आता काय काय टेक घेता येतील ते. काय झालं? तर मी निघाली आहे बँकेमध्ये काय काम आहे माझं तुम्हाला तर सांगितलेलंच आहे. मी माझं गावाला अकाउंट ट्रान्सफर करून घेतलेलं आहे, पण ते अजून झालं नाही. 2 वेळा जाऊन आली पण झालंच नाही म्हणून सांगतायत ते. मग आता आज तरी फायनल बघून येते झालं आहे की नाही ते. तर मंडळी, आम्ही करमळेवरून आलो बरं का 4 वाजता. पण आत्ता चौधरी साहेब 6 वाजता चाललेत वैरण आणायला, कारण नळ्या भरलेला टेम्पो येणार होता म्हणून मग उतरू लागायसाठी म्हणून थांबले होते वाट बघत टेम्पोची. तर मंडळी बेवड्या माणसासारखं झालं माझं. हे बघा, आम्ही गुरांसाठी ही मका विकत घेतली होती खायला, आणि गुरांसाठी हिरवी मका घेतलेली. मका विकली की लोक पाणी बंद करून टाकतात बरं का मकाचं. आणि एवढी कणसं निघली तिला, त्या मकाला. एक सारा विकत घेतला होता, एकच सारा घेतला होता वाटतं चौधरी साहेबांनी विकत. तर एवढी मकाची कणसं निघलीत त्याला. किती मका पडेल ह्याला बरं? बरीच पडेल. बरीच कणस आहेत. आणि माझी अजून एक शेतात पण आहे, एक ठिका भरून कणसं असतील शेतामध्ये. तर ती पण घरी एक दिवस आणायचेत. आणि चौधरी साहेब वैरण आणायला गेले. आता जी मी तुम्हाला क्लिप दाखवली ना, तर ती चौधरी साहेब वैरण आणायला गेलेत. तर एका दादांनी कमेंट केली, डोळ्याखाली डार्क सर्कल्स किती आलेत. आता काय करायचं, रुटीन तर रोजचं जसंच्या तसं चालू आहे. खाणं पिणं रोजचीच कामं, पण आता दिसत आहेत ते, त्याला काय करू शकतं माणूस. तर आम्ही गेलो होतो करमळ्याला, आणि मला काही करमळ्यामध्ये व्हिडिओ बनवणं झालं नाही कारण तिथं एक फॉलोअर्स भेटले होते. आणि मला खरंच फॉलोअर्स कोणी भेटल्यानं मला सुचतच नाही काही म्हणजे मी गोंधळून जाते आते बघते, आते म्हणत असते आणि एकटीच्याच मनाला बडबड करते. नळ्या आणल्यात आज आतेबाईच्या, तुमच्या नळ्या द्यायला आणल्यात. ह्याच्यासाठीच गेलतो आम्ही आज. लय दिवस झालं नळ्या. आणि नानी म्हणत होती ह्यांना सुट्टी मिळत नव्हती, आणि मला एकटीला आता कुठं नळ्या बघणार, कुठं टेम्पो बघणार, म्हणून लय दिवस झालं रखडल्या होत्या. तर आज ह्या नळ्या आणल्या. आमच्या चुलत जाऊबाईच्या घेतल्या होत्या उसल्या, आम्ही इथं पाईपलाईन करताना ही. तर आज त्या आणल्या आम्ही नळ्या. खरं तर लाडकी बहीणचं अकाउंट आहे ना माझं, अजून ट्रान्सफर नाही झाले गावाला. काय करायचं, पोराला पाठवलं तिथं, फोन केला मुंबईला, म्हणजे माझ्या मुलाला, आणि त्याला सांगितलं की जा बँकमध्ये जाऊन विचार की ह्या तारखेला मी अकाउंट ट्रान्सफर केलेलं आहे. माझं अकाउंट काय अजून ट्रान्सफर झालं नाही. किती दिवस झालं, आता 15 दिवस झाले अकाउंट ट्रान्सफर केलेलं. तर तो गेला, तिथं चौकशी केली, तर तिथले सर म्हणतायत की स्टाफ कमी असल्यामुळे तुमचं अकाउंट ट्रान्सफर झालं नाही, ह्या 2 दिवसात होऊन जाईल. अरे म्हणजे काय विषय का, मी पैसे काढले नाहीत मुंबईमध्ये. मी म्हटलं इथून कुठं पैसे भागवत घेऊन जाणार, अकाउंट गावाला ट्रान्सफर झालं की आपल्याला गावाला पैसे काढायला तिथले तिथं बरं पडेल, म्हणून मी तिथं पैसे काढले नाहीत आणि इकडं आली अकाउंट ट्रान्सफर करून. शेवटी आज तर आता ह्या नळ्या आणल्यात खरं, पण आता नळी तर कितीला 560 रुपयाला एक भेटली. चहा पिली आताच, इथंच पेला ठेवलाय चहा पिऊन अजून. आणि सकाळी सगळी कामं ठेवून गेली होती मी, कारण बँकेत पण जायचं होतं. म्हणजे असं 2-3 ठिकाणी चौधरी साहेब असले ना की मग 2-3 ठिकाणी एकदाच फिरून घ्यायला लागतं, कारण रोज करमाळ्याला जाणं येणं होत पण नाही. आणि चौधरी साहेबांना सुट्टी नसती. मी एकटीने जायचं यायचं म्हटलं ना की माझा अख्खा दिवस जातो. असं पण चौधरी साहेब असल्यावर पण अख्खा दिवस जातो आमचा, पण बरीच कामं होतात. आणि मी जर जायचं म्हटलं ना एकटीने, एकाच कामासाठी दिवस जातो. कारण मग मी चालत फिरणार करमाळ्यातून, इकडून ह्या टोकापासून त्या टोकाला जावा, त्या टोकापासून या टोकाला या, असं चालून मग माणूस दमायला होतं मला भरपूर.
आणि हां, मी सांगते आजचा प्रसंग. फॉलोअर्स दादा भेटले होते. खरं तर ते आमच्या गावातले होते. कसं आहे, आमचं गाव आहे ना आमच्यापासून 3 किलोमीटर लांब आहे. पण मला गावातलं मी बरेच लोकांना ओळखत नाही, ते पण मला ओळखत नाहीत, बरीच जण मला ओळखत नाहीत. आणि आम्ही लांब असल्यामुळं आणि दुसरं अजून एक कारण की मी इथं नव्हती, लग्न झाल्यापासून माझं इथं नव्हती, मी आताच गावाला राहायला आली. त्यामुळं असं तोंड ओळख नाही, म्हणजे फक्त आपल्या गावातले म्हणून एवढंच माहिती. तर मी बस स्टँडमध्ये गेली होती. मला चौधरी साहेबांनी बसवलं बस स्टँडमध्ये आणि ते दुसऱ्या कामासाठी गेले, कारण मी त्यांच्यासोबत कुठं जाणार ना, त्यांच्या कामामध्ये जायचं होतं त्यांना. तर तिथं सगळेजण मस्ती माणसंच आहेत, पण सगळ्यांचे सिमेंटांचे अंग झालेले असतात, खराब सगळा अवतार खराब झालेला असतो. आणि मग कुणाची तरी घरची येणाऱ्यांना सगळ्यांना असं बघायचं, काम करताना हमाली करताना नाही चांगलं वाटत, म्हणून मग कधी नेतच नाही ते त्यांच्या कामामध्ये. आणि मग मला बोलले की तू तिकडं कुठे येणार, तू कुठं बसते सातारा? आणि तर मी म्हणलं मग मला स्टँडमध्ये बसवा, मी स्टँडमध्ये बसते आणि तुम्ही या पटकन जाऊन. मग मी स्टँडमध्ये बसायचं, ती मी म्हटलं चला रस प्यायला जाते मी, म्हणजे चौधरी साहेबांनाच मी म्हटलं होतं चला आपण रस पिऊन तुम्ही नंतर जावा. तर मला म्हणले नाही, मला जावं लागेल पटकन, ते बाहेर जातील गाडी घेऊन. म्हणजे हे टेम्पो सांगायसाठी, त्यांच्या कामातला नळ्या आणण्यासाठी ना, त्यांच्या कामातलाच टेम्पो आला होता. मग टेम्पो सांगण्यासाठी त्यांना जायचं होतं तिकडं चौधरी साहेबांच्या कामामध्ये. तर चौधरी साहेब गेले आणि मी तिथं रसपीत बसली, तर फॉलोअर्स भेटले आणि तुम्ही रील स्टार वर्षराणी ना. अरे मला काय बोलू सुचनाच, मी असंच केलं. म्हणलं हो, पण मला असं वाटत नाही मी रील स्टार आहे. रील स्टार मला असं वाटत नाही, मी ब्लॉगर. हां, ब्लॉगर म्हणल्यावर मला छान वाटतं, म्हणजे मला काय माहिती, ब्लॉगर म्हणून घ्यायला आवडतं, रील स्टार म्हणून घ्यायला मला नाही बरं वाटत. पण आता इन्स्टावरच व्हायरल व्हायला लागलेत व्हिडिओ, म्हणताना मग बोलतात रील स्टार, असं चालायचंच. तर मग मी त्यांना विचारलं की घेणार करच तुम्ही? तर बोलले नाही नाही नको, बहिणीला सोडवायला आलो होतो म्हणले स्टँडमध्ये, आणि मी तुमचे व्हिडिओ बघतो सगळे आणि मी तुम्हाला ओळखलं म्हणून मी तुमच्याशी बोलायसाठी खास आलो. आणि नंतर मग इंस्टाग्रामवर बघा माझ्या, मी नंतर त्या रसवंतीवाल्या ताई होत्या ना, त्या बोलल्या की मला पण सांगा तुमची कोणती आयडी काय आहे ते. तर मग त्यांना सांगितलं ना, तर मग त्या बोलल्या चला आपण पण एक रील बनवूया. मग आम्ही दोघींनी रील बनवली. खरं खूप छान वाटलं बरं का. पण म्हणजे काय खरं तर सांगायचं तर थोडंसं लाजल्यासारखं होतं की एकदमच नवीन माणसं, आणि आपण जसं घरी फ्री असतो तसं त्या माणसांसोबत फ्री होता येत नाही पटकन. पण खूप छान वाटलं त्या ताईंसोबत रील बनवून. का छान वाटायचं कारण सांगते तुम्हाला, त्यांच्याबरोबर छान वाटायचं कारण की म्हणजे मला पहिल्यापासून आहे ना, असं वर्किंग वुमन्स जे असतात ना, मला खरं त्यांचं प्राऊड वाटतो. सोपं नसते घर सांभाळायचं आणि नवऱ्याला कुठल्या पण कामात मदत करायची, कारण मी स्वतः केलेली आहे, मला माहिती आहे काय मेहनत असते, काय किती हिंमत लागते त्याच्यासाठी. आणि ताई स्टँडमध्ये दिवसभर रसवंतीवर उभा असतात आणि दोघंजणं रसवंती चालवतात. खरं भारी वाटलं. आणि त्या गोंधळामध्ये मला मोठा व्हिडिओ शूट करणं नाही झालं. एकतर आमची कामांची धावपळ होती, नंतर तेच डोक्यात चालू होतं माझ्या की आता इथं काय बोलणार. मला वाटत होतं व्हिडिओ यूट्यूबवर ब्लॉग बनवायला घ्यावा का, परत म्हटलं नको, सगळेजण कम्फर्टेबल नसतात आणि मला स्वतःला पण लाजल्यासारखं होतं ना, असं बाहेर गेल्यावर स्वतःच एकट्याला बोलल्यासारखं होतं, मोबाईलमध्ये बघायचं आणि बोलायचं. आमच्या गावाकडे येडी म्हणतात असल्या कामांना, म्हणतात येड लागले ह्यांना, मनालाच बोलत बसतात. म्हणून मग मी नाही तिथं ब्लॉग कुठला शूट केला. तर चला, आता मला खूप कामं पडलेली आहेत. आल्यावर फक्त वरांडा झाडून घेतला, अजून घरं झाडायची राहिली आहेत, भांडी घासायची राहिली आहेत माझी, कपडे धुवायचे राहिलेत. आणि बघा ना, ह्या फोड्या अशा आल्यात कशाने काय माहिती, सगळ्या चेहऱ्यावर पण यायला लागल्यात अशा, आणि गळ्यावर पण पाठीवर पण आल्यात असल्या सगळ्या फोड्या. कशाने गरमीने आल्यात की काय काय समजायला तयार नाही बाबा, काय समजतच नाही कशाने आल्यात. तर हे असंच असते, उन्हाळा लागला ना की लोकांची पावसाळ्यामध्ये पाय टाचा भेगा पडतात, टाचा फाटायला सुरुवात होते. आणि मला उन्हाळ्यामध्ये अशा टाचांना भेगा पडतात, जसं काही तडकलेच आहेत माझ्या टाचा. आणि ही चेहऱ्यावर असं सगळं, कारण ही उष्णता आणि धूळ सहन होत नाही चेहऱ्याला. तर चला मंडळी, आता मला नाही वाटत. हां, आज लाईटीचं सांगायचं राहिलं, 6 वाजता लाईट आली, 2-3 मिनटातच रोज जात होती. आज जरा आराम घेतला आहे, आज जरा थांबली थोडा वेळ. पण मी आज सकाळी शेंगदाणे वगैरे सगळं वाटून ठेवले, म्हटलं रोज ती झंझटच नको आपल्याला.
तर चला आता माझ्या अंगणात एवढा कचरा झाला आहे, इतका कचरा झाला आहे ना, सगळीकडं पालापाचोळा पडलाय पिपरीचा उडून, आणि वैरणीची वेळी पण अशी दरवाजात आणून मांडली, त्याच्यामुळे अजून कचरा झाला आहे वैरणीचा ह्याचा. आणि ती काय होते, आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, वाळवटींचे दिवस आहेत, म्हणजे बावटळीचे. वारं आलं जोराजोरात की इकडून पवळे, इकडून घरे, इकडून शेडे, आमचं सगळा आलेला कचरा, म्हणजे असं समोरून सगळा आलेला कचरा इथं असा घुटमळतो, गोल फिरणार आणि तिथंच पडणार, असं होते. त्याच्यामुळे जास्त कचरा होते. तर बघू. आणि आम्हाला सुतक पडले काल. आमच्यातली एक आजीबाई वारली, तर मी करमाळ्याला जाताना टिकली लावली होती. टिकली लावली नाही, ही कालचीच टिकली पडली नाही माझी अजून, म्हणून मग मी काढली नाही. आता उद्या सावडायला गेल्यावर मग ती काढायला लागणार आहे. तर चला मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. छोटंसं म्हणजे छोटीशी अपडेट द्यावी तुम्हाला म्हणून व्हिडिओ केला आजचा. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. जय महाराष्ट्र.